फडणवीसांच्या हस्ते होणार लोकार्पण। शनिवारी 2 मे रोजी जाहीर होणार 12वीचा निकाल। दुपारी 1 वाजता ऑनलाईन पाहता येणार निकाल। वसंत व्याख्यानमालेत राज ठाकरेंची मंत्रिमंडळ प्रभात लोढा। प्रताप सरनाईकांवर टीका। रिक्षा चालकांना मराठी सक्ती तसेच जैन नागरिकांना सिलेंडर उपलब्ध करून देण्याच्या मुद्द्यावरून लगावले टोले। विधान परिषद निवडणूक बिनविरोध। महायुतीनं अधिकचा आणि काँग्रेसनं उमेदवारच न दिल्यानं निवडणूक बिनविरोध। विधान परिषदेच्या निवडणुकीतून काँग्रेसची माघार। अंबादास दानवेंना पाठिंबा। पुढच्या विधान परिषद आणि राज्यसभेवर केला दावा। सत्तेशिवाय संघटना चालवणं फार कठीण। मजबुरी नाही पण राजकीय परिस्थितीमुळे निर्णय। शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर बच्चू कडूंची न्यूज 18 मराठीला एक्सक्लुझिव्ह मुलाखत। मुंबई म्हाडाकडून विक्रोळीतील 1221 घरांच्या किमतीत 7.5% कपात। प्रत्येक सदनिकेसोबत एक पार्किंग मोफत देण्याचा निर्णय। देशात एलपीजीचा 100% सुरळीत पुरवठा तर व्यावसायिक गॅसचा पुरवठा 70%। देशात पेट्रोल आणि इंधनाचा साठाही मुबलक। केंद्र सरकारची माहिती। आणि मध्य प्रदेशच्या जबलपूरमध्ये क्रूज बुडाली। 6 मृतदेह सापडले। 15हून अधिक बेपत्ता। 18 जणांना वाचवण्यात यश। वादळामुळे नर्मदेच्या बर्गी धरणावर अपघात। विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी। राज्यातील 12वीचा निकाल हा 2 मे रोजी जाहीर होणार आहे। शिक्षण मंडळाची शनिवारी सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद होणार आहे। शनिवारी दुपारी 1 पासून विद्यार्थ्यांना ऑनलाईन 12वीचा निकाल पाहता येणार आहे। पाहूयात पुढची महत्त्वाची बातमी। रोहित शेट्टीच्या घराबाहेरील गोळीबार प्रकरणात मुंबई क्राईम ब्रांच कडून आता चार्जशीट दाखल करण्यात आलेली आहे। 1624 पानांचं चार्जशीट न्यायालयात सादर करण्यात आलंय। तर आतापर्यंत 15 आरोपींना अटक करण्यात आली आहे। त्यात 2 आरोपी अजूनही फरार आहेत। फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी क्राईम ब्रांचचे प्रयत्न सुरू आहेत। तर सलीम डोलाला 8 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। एनडीपीएस कोर्टानं ही पोलीस कोठडी सुनावली असून एनसीबीनं सांगितलं होती 10 दिवसांची कोठडी। तर सलीम डोला हे दाऊद इब्राहिमचा जवळचा सहकारी मानला जातो। 2023च्या ड्रग्ज प्रकरणात सलीम डोला हा वॉन्टेड होता, मात्र आता त्याला अटक करण्यात आलेली आहे। एनसीबी ने 10 दिन का मांग किया था। एनसीबी ने 10 दिन का मांग किया था। कस्टडी मिली है फिलहाल 8 मई तक और उन्होंने बोला है कि उनको स्टेटमेंट पे लिया है, अरेस्ट किया है। जहाँ तक ऑर्डर का सवाल है ज़्यादा डिटेल्स नहीं बता पाऊंगी क्योंकि कोर्ट ने हमें बैठने नहीं दिया है जब ऑर्डर डिक्टेट हो रहा था। सारे एनसीबी के ऑफिसर्स, प्रोसिक्यूटर, हमें सबको कोर्ट के बाहर रहने कहा गया और ऑर्डर खाली हमें इन्फॉर्म किया गया है। म्हाडाच्या घरांच्या किमतीत कपात करण्यात आली आहे। विक्रोळीतील 1221 सदनिकांच्या किमतीत 7.5% कपात करण्यात आली आहे। सुधारित दर सुमारे 1,34,00,000 ते 1,37,00,000 इतके असणार आहेत। तर प्रत्येक सदनिकेसोबत एक पार्किंग मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। आतापर्यंत केवळ 55,000 अर्ज आल्यानं किमतीत कपात करण्यात आली आहे। तर खासगी विकासकाकडून मिळालेल्या सदनिकांच्या किमती मात्र जैसे थे असणार आहेत। पाहूयात पुढची बातमी। भाजपाचे नांदेड महानगर अध्यक्ष अमर राजूरकर यांनी आज चक्क महापालिकेच्या सभागृहात पक्षाची बैठक घेतली। उद्या नारी शक्तीवंदन कार्यक्रम आणि महानगर जिल्हा आढावा आयोजित करण्यात आलाय। या कार्यक्रमासाठी खासदार अशोक चव्हाण, भाजपाचे प्रदेश सरचिटणीस सुनील राणे
त्याचबरोबर उपस्थित असणार आहेत। याच वेळी त्यांनी ही बैठक घेतली। तब्बल पाऊण तास ही बैठक चालली आहे। महापालिका प्रशासकीय इमारतीतील स्थायी समितीच्या सभागृहामध्ये ही बैठक झाली। या बैठकीत भाजपाचे सर्व महिला पुरुष नगरसेवक उपस्थित होते। या बैठकीबाबत महानगर अध्यक्ष अमर राजूरकर आणि DP सावंत यांना विचारणा केली असता त्यांनी कॅमेरा समोर बोलण्यास टाळाटाळ केली। मात्र त्यांच्या या कृतीमुळे वादाची शक्यता वर्तवली जाते। त्यानंतर मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर उभारण्यात आलेल्या ऐतिहासिक मिसिंग लिंकचा स्वातंत्र्यवीर शिंगरोबा धनगर याचं नाव द्यावं अशी मागणी जोर धरू लागली आहे। राष्ट्रीय समाज पक्षानं ही मागणी लावून धरली असून याआधी राष्ट्रीय समाज पक्षाचे सरचिटणीस शरद तडस यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन मागणी केली आहे। अशातच आज पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख विनायक रुपनवर यांनी ही मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे। स्वातंत्र्यवीर शिंगरोबा धनगर यांच्या बलिदानाची पुढच्या पिढीला आठवण राहावी म्हणून या मिसिंग लिंकचा स्वातंत्र्यवीर शिंगरोबा धनगरांचं नाव द्यावं अशी मागणी यावेळेस करण्यात येते। उद्या जो मुंबई पुणे मिसिंग लिंकचं उद्घाटन होत आहे त्या मिसिंग लिंकला स्वातंत्र्यवीर शिंगरोबा धनगर यांचं नाव देण्यात यावं, कारण त्याच शिंगरोबा धनगरांनी पुणे आणि मुंबईमधील जो घाट आहे तो रस्ता त्या स्वातंत्र्यवीर शिंगरोबा धनगरांनी दाखवला होता आणि त्याच्यात त्यांना इंग्रजांनी गोळ्या घालून ठार केलं होतं। त्या अशा या स्वातंत्र्यवीर शिंगरोबा धनगर यांचं नाव मिसिंग लिंकला देऊन त्यांचा गौरव करण्यात यावा अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने आम्ही या सरकारला करत आहोत। पाहुयात पुढची बातमी। राज्यातील पोलीस दलात मोठे फेरबदल करण्यात आलेत। पोलीस दलातील 21 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्यात। पोलीस आस्थापना मंडळ क्रमांक 1च्या शिफारशींनुसार या नियुक्त करण्यात आल्यात। पोलीस महासंचालकांनी कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती लक्षात घेऊन पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश दिलेत। हे सर्व आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून तातडीने लागू करण्यात आले आहेत। अजय के बन्सल पोलीस अधीक्षक, जालनावरून पोलीस अधीक्षक सायबर सुरक्षा महाराष्ट्र राज्य, धोंडोपंत S स्वामी पोलीस अधीक्षक, ठाणेवरून पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीणमधून मुम्मक्का सुदर्शन पोलीस अधीक्षक, पश्चिम बंगालमध्ये मतदान तर पार पडलंय, पण आता निकालाआधी तणाव वाढताना दिसतोय। TMC नेते शशी पांजा आणि कुणाल घोष यांनी कोलकात्यात स्ट्रॉंग रूमच्या बाहेर ठिय्या देऊन बसलेत। भाजप आणि निवडणूक आयोगाचे अधिकारी इतर पक्षांना न कळवता मतपेट्या उघडत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। निवडणूक आयोगाच्या CCTV आणि लाईव्ह स्ट्रीमिंग मध्ये स्ट्रॉंग रूमच्या आत काही माणसं काम करताना दिसत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय। आमचा कोणताही प्रतिनिधी आत नाहीये, त्यांना आत जाऊ दिलं जात नसल्याचं शशी पांजा यांनी सांगितलंय। तर TMCच्या आंदोलनानंतर भाजपचे कार्यकर्ते स्ट्रॉंग रूमच्या बाहेर जमले। TMC आपल्या पराभवाची कारण शोधतंय, स्ट्रॉंग रूम सुरक्षित आहे असं भाजप नेते तापस रॉय यांनी सांगितलंय। तर TMCच्या या आरोपांवर निवडणूक आयोगानं स्पष्टीकरण दिलंय। स्ट्रॉंग रूम पूर्णपणे सुरक्षित आहे आणि त्यावर टाळं लावण्यात आलंय। शशी पांजा आणि कुणाल घोष यांना ही माहिती देण्यात आल्याचं निवडणूक आयोगाने म्हटलंय। যেগুলো ভোটার ছিল তারা যে পোস্টাল ব্যালট দিয়েছে, আমাদের যে ট্রেনিং সেন্টারটা ছিল, আমরা 5টা জায়গাতে ট্রেনিং করেছি বিভিন্ন পোলিং পার্টিদের, সেখানে ওরা পোস্টাল ব্যালট দিয়েছে, সেগুলোকে আমরা জমা করে এখানে রেখে দিয়েছিলাম। একটা অন্য ঘর আছে, মানে ক্ষুদিরাম অনুশীলনে 7খানা AC স্ট্রং রুম আছে আর একটা পোস্টাল ব্যালটের স্ট্রং রুম আছে। এবার এই যে